आणि नंतर एक मोठी बातमी हाती येते। शिवसेना ठाकरे गटाची येत्या 2 ते 3 दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल। पहिल्या यादीमध्ये साधारण 60 ते 70 उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर केले जाऊ शकतात। यातील बहुतांश उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले, तर काही जणांना लवकरच एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगण्यात आले। ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते अशा 32 जणांच्या संभाव्य उमेदवाराची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली, यातील 2 ते 3 उमेदवारांसंदर्भात पुनर्विचार चालू असून जिथे येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते। शिवसेना ठाकरे गटाने आपल्या विद्यमान उमेदवारांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असली तरी 2 जागी अजूनही पुनर्विचार सुरू आहे। ठाकरे गटाची संभाव्य यादी काय असू शकते, तर आदित्य ठाकरे वरळीतून, शिवडीतून फेरविचार केला जातोय अजय चौधरींचा, तर राजन साळवी राजापूर, उडाळमधून वैभव नाईक, विक्रोळीतून सुनील राऊत, तर दिंडोशीतून सुनील प्रभू, बाळापूरमधून नितीन देशमुख, गुहागरमधून भास्कर जाधव, भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर, चेंबूरमधून फेरविचार सुरू आहे प्रकाश फातर्पेकर यांच्याबद्दल, तर धाराशिवमधून कैलास पाटील, तर कलिनामधून संजय पोतनीस यांची नावं जवळपास निश्चित समजली जात आहेत। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, ही संभाव्य यादी आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। अधिकृत शिक्कामोर्तब कधीपर्यंत होऊ शकतं, काय बोललं जात आहे? दीपक, अगदी कमी दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय तर होतोय, मात्र दुसरीकडे सोमवार मंगळवारमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पहिली अधिकृत यादी ही जाहीर होईल। कदाचित सामना वृत्तपत्रांमध्येच ही यादी जाहीर केली जाईल आणि त्यामध्ये साधारणपणे 60 ते 70 नावं ह्या पहिल्या यादीमध्ये असतील आणि त्यातले 32 नावं ही आपल्याकडे आलेली आहेत, ज्यामध्ये 15 विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा संधी शिवसेना ठाकरे गट देईल। यातील 2 नावासंदर्भात अजूनही पुनर्विचार चालू आहे। शिवडीची जागा आणि चेंबूरची जागा या संदर्भात विचार केला जात आहे आणि इतर जी नावं बघितली त्यामध्ये वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून उमेदवार असतील, त्यासोबतच महाडमधून स्नेहल जगताप असतील, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, मालेगाव बाह्यमधून अद्वै हिरे, त्यासोबतच कर्जतचा आपण बघितलं तर नितीन सावंत यांना उमेदवारी दिली जाईल, जवळपास हे निश्चित झालेलं आहे। निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, त्यासोबतच डोंबिवलीमध्ये आत्ताच पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली जाईल। त्यासोबतच कल्याण ग्रामीणमध्ये माजी आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाईल। त्यासोबतच उरणमध्ये सुद्धा माजी आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे आणि जवळपास हे निश्चित झालं आहे मनोहर भोईर यांचं नाव। त्यासोबतच आपण काल बातमी दाखवली की छत्रपती संभाजीनगरमधले सुद्धा 5 उमेदवार हे निश्चित झालेले आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवानी आहेत, पश्चिममधून राजू शिंदे आहेत, वैजापूर मतदारसंघातून आपण बघितलं दिनेश परदेशी आहेत, कन्नड मतदारसंघातनं विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत आहेत, त्यासोबतच सावंतवाडी यामध्ये सुद्धा जवळपास उमेदवार निश्चित झालेले आहेत, कारण कालच राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे आणि सावंतवाडीमध्ये त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। त्यासोबतच सांगोला कालचा जो पक्षप्रवेश झाला दीपक आबा साळुंके यांना, त्यांना सुद्धा उमेदवारी ही निश्चित मानली जाते आणि दहिसरमध्ये आपण बघतोय तर विनोद घोसाळकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे, पण विनोद घोसाळकर की तेजस्वी घोसाळकर या संदर्भात निर्णय अंतिम येत्या 2 दिवसात घेतला जाईल। त्यामुळे जवळपास इतर जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत, मात्र इतर काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा इथे संधी देण्यात आलेली आहे। काही इच्छुक आहेत त्यांचा सुद्धा विचार यामध्ये केला जाईल आणि 2 दिवसामध्ये जी 60 ते 70 उमेदवारांची जी यादी आहे ती शिवसेना ठाकरे गटाकडनं जारी केली जाईल। ज्यांचं नाव निश्चित झालेलं आहे त्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात हे सर्व उमेदवार ज्यांचं जवळपास नाव निश्चित झालेलं आहे त्यांना एबी फॉर्म दिले जातील आणि 22 तारखेपासून हे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि त्यामुळेच जेव्हा ही यादी अधिकृतरित्या जाहीर होईल तेव्हा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा हे सर्व उमेदवार जातील। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।